नमस्कार, कुकिंग विथ पाटील मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज करणार आहे बॉईल एग भुर्जी। तर मी सर्वात प्रथम अंडी शिजवून घेत आहे। अंडी शिजून झाली का पुढची रेसिपी तुम्हाला सांगते। भुर्जीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे। हे मीडियम कांदा आहे बारीक चिरलेला, मीडियम टोमॅटो आहे बारीक चिरलेला, एक मिरची आहे चिरलेली आणि कोथिंबीर, हळद आहे, काश्मीरी पावडर आहे, जर तुमच्याकडे कुठली असेल तुम्ही वापरू शकता। लालाची गरम मसाला आहे, धना पावडर आहे आणि काळी मिरी पावडर आहे। आणि ही मी 4 अंडी घेतलेत, एका अंड्याचे 8 भाग करून। चला आपण फोडणी करून घेऊ। सगळ्यात आधी मिरची घेतलेली आहे, त्यानंतर कांदा परतायचा थोडासा, त्याच्याबरोबरच टोमॅटो। मी तेल फक्त एकच पळी, त्यापेक्षा पण कमी घातलेलं आहे म्हणून ते तेवढं दिसत नाहीये। आता हे चांगलं नरम होऊ द्या, मग आपण बाकीचे मसाले घालूया। आता बघूया, टोमॅटो कांदा नरम झाला आहे। यापूर्वी मी त्यात चवीनुसार मीठ घातलं होतं, कारण टोमॅटो कांदा लवकर नरम होण्यासाठी, आणि एकदा ढवळून परत झाकण ठेवलं होतं। तर आता खूप छान असं मिळून आलंय। आपण याच्यात मसाले घालून घेऊया। हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि चणा पावडर, आणि आपण मगाशी घेतलेली काळी मिरी पावडर थोडीशीच घालायची आहे चवीनुसार। आता एकजीव करून घेऊया हे सगळे मसाले, आणि ही सगळी अंडी घालून घेतली आहेत। आता ही पण छान एकजीव करून घेऊया। सगळी एकजीव करून घेतलेली आहेत, आणि पुन्हा झाकण मारून ठेवायचं आहे। छान वाफ येऊ द्या, आणि मग कोथिंबीर पेरून, हे बघा एक वाफ घेऊन झालेली आहे। आता आपण याच्यात कोथिंबीर घालून घेऊ। तेल मी कमी घातलेलं आहे, कारण का मी आता ही टिफिन मध्ये देत आहे म्हणून तेल कमी आहे। जर घरी असेल करत तर थोडंसं चमचमीत बनवलं तरी छान लागेल। ही रेडी आहे आपली बॉईल एग भुर्जी। तर नक्की करून खा आणि मला कमेंट्स मध्ये कळवा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।